भाग्यविजय आमच्या विशेष कार्यक्रमात पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आपल्या सोबत आहेत औरंगाबादचे डॉक्टर विजय साटोरीकर आणि आपण माणिक रत्नाविषयी बोलत होतो। माणिक रत्न मला वाटतं आपल्याला दाखवायचंय सर, तुम्ही घेऊन आलात माणिक सर आमच्या प्रेक्षकांसाठी। हे माणिक रत्न आहे। ओके, हे जे रत्न आहे हे एकदम ट्रान्सपरंट आहे। त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे चिरा किंवा झिरी म्हणतो आपण, रेषा वगैरे असं काही नाही। असं क्लिअर असलेलं रत्न हे धारण केल्यावर निश्चितच आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा होतो। आपण हे रत्न जेव्हा आपण गळ्यामध्ये अंगठीमध्ये धारण करायचं तेव्हा आपल्या अनामिकेमध्ये धारण करायचं। सोन्यामध्ये किंवा सोन्यामध्ये जमत नसेल किंवा परवडत नसेल तर तुम्ही ते कोणतेही जे तुम्हाला उपलब्ध असेल किंवा जे तुम्हाला चांदीमध्ये किंवा चांदीमध्ये सुद्धा सोनं मिक्स करून त्याच्यामध्ये पण धारण करू शकता। तर अशा पद्धतीने आपण हे रत्न जर धारण केलं तर आपल्याला ह्या रत्नाचा जास्तीत जास्त फायदा होतो। ओके, आता खरं तर वेळ झाली आहे मेल्स चेक करण्याची, कारण की माझ्याकडे बरेच सारे प्रश्न आहेत की माणिक रत्नाबद्दल आणखी काय माहिती, पण खरं तर आपण दर सेगमेंटमध्ये प्रेक्षकांना सांगतो की तुम्ही मेल्स पाठवत जा आणि ढिगाने मेल्स येतात, त्याच्यामुळे अगदी ज्या लोकांना शक्य आहे त्या लोकांनाच आम्ही आन्सर देण्याचा प्रयत्न करतोय। अय्याज बेग हे प्रश्न विचारतायत। त्यांनी म्हटलंय की त्यांचं आधी लग्न झालं होतं, पहिलं लग्न झालं होतं, पण त्याच्यापासून त्रास झाला म्हणून त्यांनी ते लग्न मोडलं आणि मग त्यांनी दुसरं लग्न केलं। पण त्या पहिल्या पत्नीपासून त्यांना एक मुलगा आहे, तो त्यांना हवा आहे, तर मग तो मिळू शकतो का? निश्चित त्यांना काय की त्यांच्या सप्तम स्थानामध्ये राहू आणि मंगळाची युती आहे आणि पंचम स्थानामध्ये शनी बसलेला आहे। त्यामुळे काय होतं की अशा परिस्थितीमध्ये की द्विभार्या योग हा असतोच आणि ते कारण काही असू शकतात त्याचे, ते कारणामध्ये आपल्याला नाही जायचं। पण अशा नंतर पण ह्यांना दुसरी पत्नी पण चांगली मिळण्याची शक्यता असते, कारण ह्यांचा गुरु पण चांगला बसलेला आहे चतुर्थ कुटुंब स्थानामध्ये। तर अशा परिस्थितीमध्ये ह्यांनी जर धनु लग्नाचं पेंडॉल ज्याला आपण म्हणतो ना की हे जे पेंडॉल आहे धनु लग्नाचा, हे याच्यामध्ये पुष्कराज आहे, मुंगा आहे आणि माणिक आहे। म्हणजे पुष्कराज हे गुरुच आहे, याच्यामध्ये मुंगा जे मंगळाचं आहे आणि हे नवम स्थानचा स्वामी रवी आहे, त्याच्यामुळे त्याचं जे रत्न आहे ते माणिक आहे। तर हे जे पेंडॉल आहे हे जर त्यांनी धारण केलं तर निश्चित त्यांना जास्तीत जास्त 6 ते 8 महिन्यामध्ये त्यांचं ते काम जे आहे त्यासाठी ते प्रयत्न करतात आणि त्याच्यामध्ये कोर्ट कचेरीत जाण्याची गरज नाही आहे त्यांना। त्यांनी जर मध्यस्थी चांगल्या प्रकारची माणसं तिथे ठेवले तर निश्चित त्यांना त्याच्यामध्ये फायदा मिळतो आणि त्यांनी तसे प्रयत्न करायला पाहिजे। नक्कीच। पुढचा जो मेल केलाय तो राज हदाते पनवेलवरनं विचारतायत की त्यांना मिलिटरी नेव्हीमध्ये जाण्याची प्रचंड इच्छा आहे, तर त्यांच्या कुंडलीमध्ये अशा काही गोष्टी आहेत का की ते जाऊ शकतात का नाही जाऊ शकत? निश्चित जाऊ शकतात, कारण त्यांच्या भाग्यस्थानाचा स्वामीच मंगळ आहे आणि मंगळ वृश्चिक राशीमध्ये त्या स्थानामध्ये बसला आहे आणि मंगळ हा त्यांचा मंगळ हा धडाडीचा किंवा शौर्याचा किंवा ज्या ठिकाणी आपण पराक्रम म्हणतो म्हणजे हे मिलिटरीचं जे आहे ज्या ठिकाणी शौर्य दाखवायचं असतं, तर अशा ठिकाणी आपण मंगळाचं जे गोष्टी असतात आणि ह्यांचा मंगळ चांगला असल्यामुळे त्यांना त्याच्यामध्ये यश मिळतं। फक्त यांच्यामध्ये एकच प्रॉब्लेम आहे की ह्यांच्यामध्ये कन्सिस्टन्सी नाही आहे। तर ती कन्सिस्टन्सी वाढण्यासाठी त्यांनी जर हे जे पेंडॉल आहे सिंह लग्नाचा, की याच्यामध्ये काय आहे सिंह लग्नाच्या पेंडॉलमध्ये की ह्यांच्या अष्टम स्थानाचा स्वामी इथे भाग्यस्थानाचा स्वामी जो आहे मंगळ, तो नवम त्या ठिकाणी आहे, म्हणजे त्याचा मुंगा आहे आणि पंचम स्थानाचा स्वामी पुष्कराज पण आहे आणि त्या ठिकाणी माणिक सूर्य पण आहे। सूर्य आणि माणिक आणि मुंगा हे जे दोन रत्न आहेत, हे दोन रत्न सोबत त्यांनी पुष्कराचं धारण केलं तर त्यांच्या त्या कामामध्ये त्यांना गती मिळेल आणि लवकर यश मिळेल त्यांना। ओके, मृणालिनी एक आहेत, त्यांनी सुद्धा एक मेल केलाय। त्यांनी विवाहासंदर्भात आपला प्रश्न विचारलेला आहे की गेले अनेक वर्षांपासून ते विवाहासाठी प्रयत्न करतायत पण अजूनही योग जुळत नाहीयेत, तर योग कधी आहेत लग्नाचे? त्यांची कुंडली पाहिली मी, ते त्यांच्या सप्तम स्थानामध्ये गुरु आहे, त्यामुळे त्यांना लग्नासाठी एवढी काळजी करण्याची गरज नाही आणि त्यांचं एज्युकेशन चांगलं असल्यामुळे शिक्षणाला वेळ लागलेला आहे आणि त्यांच्या कुंडलीमध्ये मंगल दोष पण नाही आहे। फक्त शुक्र त्यांच्या लग्नस्थानामध्ये असल्यामुळं आणि त्या शुक्राची दृष्टी सप्तमावर असल्यामुळे जेव्हा सप्तमाशी शुक्राचा संबंध येतो थोडा विवाहाला वेळ लागत असतो, त्यामुळे त्यांनी ते शुक्राची उपासना करायची किंवा शुक्राची किंवा गौरी शंकर जे असतं त्याची उपासना जरी केली तर त्यांना निश्चित त्याच्यामध्ये फायदा होतो। नक्की। सोनल यांनी नागपूरच्या आहेत त्या आणि त्यांनी सुद्धा मेल केलाय। त्यांनी करिअर संदर्भात विचारले, त्यांचं इंजिनिअरिंग झालंय पण मनासारखा जॉब काही अजून मिळालेला नाहीये।
काय आहे की त्यांचं इंजिनिअरिंग झालं, त्यांना बाहेर देशात पण पुढे योग आहेत, कारण त्यांचा राहू दशमात बसलेला आहे आणि चतुर्थामध्ये केतू आहे, गुरु त्यांच्या लाभात आहे आणि त्यांना उच्च अधिकाराचे योग आहेत. फक्त सध्या त्यांना जी महादशा चालू आहे ती महादशा जी आहे ती शनीची असल्यामुळे थोडा वेळ लागतोय प्रत्येक गोष्ट होण्यासाठी. तर त्यासाठी त्यांनी शनीचं रत्न निलमचं धारण केलं तर निश्चित त्यांना त्याच्यामध्ये फायदा होईल आणि त्यातून ते मार्ग काढू शकतात. नक्कीच सोनल ताई, अजिबात घाबरू नको. अगदी उच्च अधिकारी तू होऊ शकतेस, त्याच्यामुळे काही घाबरायचं कारण नाहीये. तुला बाहेर गावी सुद्धा जाण्याचे योग आहेत. एक मनेश कानडे आहेत, त्यांनी प्रश्न विचारलाय की माझा मुलगा आहे आणि माझी बायको म्हणजे पत्नी, आई आणि मुलाचं पटत नाहीये आणि या दोघांमध्ये माझी प्रचंड ओढाताण होतीये. तर त्या महेशजी म्हणतात की मी अशा वेळेस काय करावं? अशा वेळेस एकच असतं. आता अशा वेळेस एकतर माणूस त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो, ते एकदा समजून घेत असतील तर, नाहीतर शांत राहणं हे खूप चांगलं असतं. पण यांच्या कुंडलीच्या दृष्टीने जर आपण ज्योतिषशास्त्र दृष्टीने जर अभ्यास केला तर यांच्या मुलाची कुंडली मी पाहिली, त्याचा सूर्य मंगळ हे केंद्रामध्ये आहे, त्यामुळे त्याचा खूप तापड स्वभाव आहे. त्याला म्हणजे कोणताही बॉल आला की तो सिक्स मारतो, म्हणजे त्याला काही जरी बोललं की ते उलटच समजतो आणि ते एकदम बोलतो, उलट बोलतो, समोरच्याला ते लागतं. आणि आईला काय वाटतं की मी ह्याची आई असून ते मला असं का बोलतो, त्यानं मला समजून घ्यायला पाहिजे. मग आईनं पण तिथे थोडं समजून घेणं गरजेचं आहे की त्याचा स्वभावच तसा आहे. तर त्याला समजून बोलतानाच आपल्याला काही गोष्टी अशा पद्धतीनं समजून सांगावं लागतात की त्याला असे जे मुलं असतात ना, जे ॲग्रेसिव्ह नेचरचे असतात, त्यांना तुम्ही थोडं जरी क्रॉस केला ना, म्हणजे तुम्ही तो अभ्यासाला बसायला जातो आणि त्याला जर तुम्ही म्हणलात अभ्यास कर की लगेच ते म्हणतो मला नाही करायचं. ही जी मनस्थिती त्यांच्यामध्ये, कारण त्यांना ते त्यांना विरोधात, त्यांना वाटतं कोणी मला चॅलेंज करू नये, मी दुसऱ्याला चॅलेंज करा, मला कोणी सांगितलं म्हणून मी करत नाही, माझ्या मी मनानं केलं असं तुम्ही समजायला पाहिजे, अशी त्याची मानसिकता असते. तर अशा वेळेस त्याला व्यवस्थित समजून सांगा आणि त्याला शांत वाटण्यासाठी त्यांना मेष लग्नाचं जे पेंडॉल आहे त्याच्यामध्ये माणिक पण येतो, मुंगा पण येतो आणि पुष्कराज पण येतो. हे पेंडॉल त्याच्या गळ्यात धारण करायला सांगा. निश्चित एक 40-45 दिवसामध्ये तो शांत होईल आणि मग व्यवस्थित समजून घेईल. त्याला जाणीव होणं गरजेचं आहे. पण त्याच्या मनामध्ये आईबद्दल प्रेम नाही अशातली भावना नसते. फक्त ते कसं असतं की आई ही सतत मुलांच्या सानिध्यात असते, सतत ती सांगत असते हे करू नको, ते करू नको, असं नको करू, तसं नको करू, हे काय म्हणेल, ते काय म्हणेल. तर यामुळं होतं काय की त्यांना ते आईबद्दल एक चीड बसते. मग ते प्रत्येक वेळेस ते आईला म्हणतात तुझं, म्हणजे त्यांना वाटतं आईचं नेहमीच आहे. मग त्या गोष्टी आईनं पण ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत, कारण आजकालचे मुलं फार ब्रिलियंट आहेत, हुशार आहेत, त्यांना लगेच कळतं काय करायचं. तर त्यांना समजून घेऊन व्यवस्थित समजून सांगणं आणि त्याची जाणीव करून देणं गरजेचं जास्त इम्पॉर्टंट आहे. खरं तर वेळेची प्रचंड कमतरता आहे, त्याच्यामुळे आम्ही 5च ईमेल्सला उत्तरं देऊ शकलेले आहोत. याच्या पुढच्या जो कार्यक्रम होणार आहे, पुढच्या रविवारी 3 वाजता जो कार्यक्रम होईल, त्या कार्यक्रमामध्ये इतर जे काही ईमेल्स उरलेले आहेत त्या ईमेल्सला नक्की उत्तर देण्यात येतील, कारण की आपला आजचा विषय आहे तो माणिक रत्नासंदर्भातला आणि माणिक रत्नाबद्दल आपण थोडंसं अजून बोलूयात. सर, आपण सांगितलं की पती पत्नीमध्ये कलह होतो किंवा विद्यार्थ्यांबद्दल, पण आरोग्यासाठी सुद्धा हे माणिक रत्न उपयोगी ठरतंय का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. एक सांगतो की आरोग्यासाठी माणिक खूप उपयोगी पडतो आपल्याला. स्किनचे प्रॉब्लेम असतील, हिटच्या संबंधितले कोणतेही प्रॉब्लेम, जेव्हा कफचा त्रास आहे अशा व्यक्तींना सुद्धा आम्ही माणिक सजेस्ट करतो. ज्यांना सर्दीचा किंवा कफचा त्रास जास्त होतो अशा व्यक्तींना घातलं पाहिजे. ज्यांना स्किनचा प्रॉब्लेम, बऱ्याच जणाला चट्टे येतात किंवा बुरळे येतात, लहान लहान फोडे येतात हातावर, आणि ही जी हिटचे प्रॉब्लेम असतात, लोहा को काटताय, तसं हे सूर्याचं रत्न हे उष्ण असतं. उष्ण ते घातल्यानंतर निश्चितच त्या स्किनचे प्रॉब्लेम किंवा उष्णतेचे प्रॉब्लेम हे कमी होतात. किंवा ॲसिडिटी, पित्त ह्या ज्या गोष्टी आहेत, किंवा खाज येते कोणाकोणाला, ती पण यामुळे कमी होऊ शकते. त्यामुळं माणिक रत्न हे आरोग्यासाठी, आणि आयुर्वेदामध्ये पण ह्याचा तसा उल्लेख आहे. ओके सर, माणिक रत्नासोबत दुसरी अशी कोणती रत्न आहेत जी आपण घालू शकतो? माणिक रत्नासोबत आपण पुष्कराज घालू शकतो, पोवळा ज्याला आपण मुंगा म्हणतो ते पण धारण करू शकतो, त्यासोबत मोती पण धारण करू शकतो आपण. सोबत फक्त धारण करायचे नाहीत कोणती, हे पण सांगतो लगेच की ती रत्न जी आहेत की जे शनीचं रत्न नीलम आहे, बुधाचं रत्न पाचू आहे, आणि राहूचं रत्न गोमेद आहे, केतूचं रत्न लहसुनी आहे, हे रत्न माणिक सोबत आपण धारण करू नये. त्यामुळे आपल्याला चुकीचे रिझल्ट येऊ शकतात किंवा त्यामुळे आपल्याला नुकसान जास्त होऊ शकतं.
नक्कीच. सर, खरं तर वेळ खुणावते आहे मला, कार्यक्रम थांबवायला लागणार आहे, पण जाता जाता आमच्या प्रेक्षकांना जरा सांगाल, जर त्यांना माणिक रत्न घ्यायचं असेल तर कशा पद्धतीने ते तुमच्याकडनं घेऊ शकतात, किंवा आणखी काही गोष्टींसंदर्भात, कुंडली संदर्भात जर तुमचं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर ते कशा पद्धतीने तुमची अपॉइंटमेंट घेऊ निश्चित शकतात? यादी मी सांगितलं की त्यांना पाहिजे असेल तर फोनवर सुद्धा मी कन्सल्टिंग करतो. त्यांनी मला फोन केला तर निश्चित अपॉइंटमेंट घेऊन मी त्यांना फोनवर सुद्धा कन्सल्ट करेन. मी स्वतःहून फोन लावेल त्यांनी अपॉइंटमेंट घेतल्यानंतर त्यांना. आणि शिवाय ते प्रत्यक्ष येऊ शकत असेल तर औरंगाबाद आणि पुण्यामध्ये माझं ऑफिस आहे. पुण्यामध्ये दर शनिवार रविवारी मी असतो कोथरूडमध्ये. औरंगाबादला सिडकोमध्ये मी सोमवार ते शुक्रवार असतो. तर या दरम्यान त्यांनी तिथे झालं तर निश्चित त्यांना तिथे मी मार्गदर्शन करू शकतो. आणि याशिवाय त्यांचं येणं होत नसेल आणि त्यांना माहिती की त्यांना काय घ्यायचं आहे तर ते सुद्धा त्यासाठी त्यांनी माझ्याकडे कन्सल्टिंग केलीच पाहिजे असं काय नाही. त्यांनी फक्त कुंडली दाखवून ते मला म्हणले की मला माणिक रत्न हवं, तरी मला जर वाटलं की त्यांना ते सूट होईल तर निश्चित मी त्यांना त्यांच्या घरपोच सुद्धा ते पोहोचू शकतो. अशा प्रकारे आपण व्यवस्था करतो आणि निश्चितच त्यांना फायदा होईल तेव्हा. नक्कीच सर, तुम्ही या कार्यक्रमात आलात आणि माणिक रत्नाबद्दल आम्हाला इतकी छान माहिती दिलीत. पुढच्या एपिसोडमध्ये पुढच्या संडेला आपण मोती रत्नाबद्दल बोलणार आहोत. तर मोती मनाचा कारक मोती, मनाचा कारक मोती, तर त्या संदर्भात जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला मेल करा. म्हणजे मोती रत्ना संदर्भातल्या तुमच्या ज्या काही शंका असतील त्या आपण पुढच्या संडेच्या एपिसोडमध्ये नक्कीच त्या शंकांचं निरसन करू शकतो. भाग्यविजय या कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.